चर्चेत आहे. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर चूक करतायत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चूक आणि 2 धावा झाली. चूक मैदानाच्या आतमध्ये 2 धावा बुक. टायमर ऑन. यस, टायमर आपण ऑन करत आहोत. इथे आपण पाहिलं गेलं तर 10:27 पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केलाय. अगदी आपण पाहिलं गेलं तर 10:27. दुसरा बॉल फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आडव्या बॅटने. प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. बॉल आणि बॅट मध्ये सोशल डिस्टन्स मेंटेन अवांतरच्या स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 नुसार मैदानाच्या आतमध्ये एक अवांतरची धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 3. 2 बॉलचा खेळ संपला. फटका फसला. कॅचची संधी आहे. बॉल खाली खेळाडू धावतायत. खेळाडू दूरवरती राहिलेत. नो मॅन्स लँड मध्ये खेळाडू पोहोचलेला नाहीये बॉल पर्यंत आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहत असताना 2 खेळाडू 30 या सर्कलच्या बाहेर आहेत. एक काव कॉर्नर आणि दुसरं आपण लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग साठी आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. चांगली सजावट फिल्डिंग करणाऱ्या टीमची. फुल टॉस बॉल ऑन साईडला फ्लिक करत असताना बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लोअर फुल टॉस बॉल वरती आलेला हा फुल टोल वसूल सिक्सर. ऍक्शन रिप्ले पहा. लोअर फुल टॉस बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेने धावफलक पोहोचतोय तो म्हणजे 10 धाबांवरती. नो बॉलचा इशारा. अगदी कंट्रोल लाईनच्या खूपच बाहेर आणि पंचांचा इशारा नो बॉल. आता इथे लायसन असेल बॅटरकडे मोठ्या फटक्यासाठी जाकावरती. 12 धावा. 12 म्हणलं की भारताला आठवतो तो म्हणजेच भारताचा सिक्सर किंग, ज्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ट्विटरचा युवराज सिंग, ज्याने भारताला वर्ल्ड कप मध्ये 3 वेळा मॅन ऑफ द सिरीज, अंडर 19 चा वर्ल्ड कप मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, 2007 चा वर्ल्ड कप प्लेअर ऑफ द सिरीज, बेस्ट प्लेअर आणि 2011 चा वन डे वर्ल्ड कप, त्यामध्ये ही 15 विकेट, जवळपास 480 रन्स आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट युवराज सिंग यांचा जर्सी क्रमांक 12 पण धावफलकावरती. दुसरं षटक, पहिला बॉल ऑन साइडला फटका खेळला, ऑफ साइडला सॉरी, आणि ते खेळाडू दूरवरती राहिलेत. खेळाडूच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ड्राइव्ह केलाय ऑन साइडला. गॅप मध्ये बॉल धावतोय. ओहो, खेळाडू पोहोचलाय. ऑटो फिल्डिंग, सिंगल हँडेड फिल्डिंग होत असताना सिंगल मिळतीये. सिंगल नंतर धावफलक पोहोचतोय तो म्हणजे 17 धावा. 2 बॉलचा खेळ संपला. पहिला सामना लो हाय स्कोरिंग चेज झाला दिवस क्रमांक 2 मध्ये. फटका चांगला, इनसाइड आउट. टिपिकल पॉवर प्लेचा हा देखना स्ट्रोक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मेरिट वरचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. ज्या दिशेला बॉल जाईल त्या दिशेला फटका कन्वर्ट करतात बॅटर आणि 2 धावा कंप्लीट होत असताना या मॅच मध्ये 19 3 बॉलचा खेळ संपला. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली बॅटिंग. दोन्ही संघ धोका पत्करायला तयार नाहीयेत. दोन्ही संघ आपल्या स्ट्रेंथ वरती गोलंदाजी करतायत, आपल्या स्ट्रॉंग बाजूवरती गोलंदाजी करतायत. फटका फसलाय. स्लिप मध्ये फिल्डर्स, कोणतीही धाव मिळणार नाहीये. इथे आता पाहिलं गेलं तर संघर्ष करावा लागतोय बॅटिंग करणारी टीम. जयपूर पिंक पॅन्थर संघाला, जयपूर पिंक पॅन्थर संघाचा हुकमाचा एक आज मराठा टायगर 1 संघामध्ये खेळतोय तो म्हणजे गना लेफ्टी, जयपूरचा वंडर बॉय आज या टीम मध्ये नाहीये. आज मराठा टायगर संघासाठी खेळत असताना पाहायला मिळतोय.
कट करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पाठीमागे धावतोय, ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली. सिंगल नंतर आपण जर पाहिलं तर धावफलक आता पोहोचतोय तो म्हणजे 20 धाबांवरती. पहिल्या मॅच मध्ये ऋतुराज बाबरला आपण गोलंदाजी करताना पाहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये, आणि आता या मॅच मध्ये नवीन दोन्ही गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये वापरत असताना संघनायक गणेश ठोंबरे आपल्याला पाहायला मिळतात. यष्टांच्या पाठीमागून या मॅच मध्ये 20 धावा. फटका पुन्हा एकदा फसलाय, पुन्हा एकदा बॉल धावतोय. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या गतीने धावफलक पोहोचतोय तो म्हणजे 20 धाबांवरती. पहिलं षटक आपण पाहिलं सुंदर, दुसरं षटक आपण पाहतोय सुंदर आणि कोणताही धोका नाहीये. आता भात खोलावे लागतील. 5 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत तुम्ही शांत होता, आता शांत राहून चालणार नाहीये. परिस्थिती पाहावी लागेल. संघासाठी काय गरजेचं आहे हे पाहावं लागेल. जबाबदार खेळ करावा लागेल या मॅच मध्ये, कारण 2 षटकामध्ये फलंदाजाला गोलंदाजांनी हात खोलू दिलेले नाही आहेत. अतिशय देखणी गोलंदाजी केली आहे, योग्य टप्प्यावरची गोलंदाजी केली आहे, फलंदाजाला बांधून ठेवणारी गोलंदाजी केली आहे, फलंदाजाला व्यसन घालणारी गोलंदाजी केली आहे. फलंदाजाला आपण पाहिलं गेलं तर 4 मुंड्या चित करणारी आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाली या मॅच मध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. 20 धाबा धावफलकावरती आहेत. 20 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रशांत गोलंदाजी मार्क वरती आता पाहायला मिळेल. फटका फसलाय, बॉल हवेत, कॅचची संधी आहे. फिल्डर बॉलच्या खाली, कॅच ड्रॉप झालाय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर इथे पंचांचा इशारा काय आहे आपण पाहूयात. इथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. येस, विकेट, धावबाद, रिटायर्ड हर्ट. रिटायर्ड आउट आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये 2 नियम, रिटायर्ड हर्ट्स आणि रिटायर्ड आउट. जेव्हा बॅटर रिटायर्ड आउट होईल तेव्हा पुन्हा बॅटिंगला नाही येणार. रिटायर्ड हर्ट झाला तर तो पुन्हा येऊ शकतो. काही दुखापत झाला तर तुम्हाला संधी मिळते. प्रशांतने पहिल्या बॉलवरती चांगला बॉल टाकला, कॅचची संधी होती, तिथे सिंगल कंप्लीट केली आणि सिंगल नंतर 21. अनेकांना खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर नवीन दृश्य नक्कीच पाहायला मिळालं. कालचा दिवस आपण पाहिला, ग्रामीण बिग बॅश, रात्री 2 वाजता सामना पाहिला. गोरसई संघानं ग्रामीण मधला बादशाह संघ आहे पुन्हा एकदा सिद्ध केलं, कारण 4 बिग बॅश मध्ये 3 वेळा ग्रामीणचा वर्ल्ड कप त्या संघाने जिंकलाय. नेक्स्ट मॅच SBR सिल्वर विपक्ष मोरिया सिल्वर, या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. चांगला फटका आहे. अनेक प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात येतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये गणेश ठोंबरे जर मैदानामध्ये आला ना तर अनेक गोलंदाजाचं अस्तित्व धोक्यात येतं. त्यामुळे धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. 44 याही चौकारानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचतो आणि 44 धाबा झालेत. महागडा ठरलाय गोलंदाज अविनाश तापशेने. 4 बॉल 22. जवळपास आपण पाहायला गेलं तर 550च्या स्ट्राईक रेटने दिनेश सर सर्वात मोठा आतापर्यंतचा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला या स्पर्धेमधला. 4 बॉल मध्ये 22 धावसंख्या त्याने बनवली. 4 षटकांचा खेळ संपला आणि 44 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहिला गेलं तर आता चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज या मॅच मध्ये पाहायला मिळणार. सोमा दबडे आपल्याला पाहायला मिळतात. फटका फसला, खेळाडू गोलंदाज हसला आणि 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का बसतोय. 44 धावसंख्येवरती टीम जयपूर पिंक पॅन्थर संघाला. गुलाबी थंडी, गुलाबी जयपूर पिंक पॅन्थर्स या मॅच मध्ये अडथळा आता पाहायला मिळतोय. विकेट प्राप्त झालेत मराठा टायगर 1 टीमला. दुसरा धक्का बसलाय 44. पण अविनाश तापसे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मराठा टायगर 1 संघाला धोक्याची घंटा असेल, कारण तंटा नाही तर घंटा नाही. या खेळाडूने एक धोक्याची घंटा वाजवली या मॅच मध्ये. फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर नाहीये. डीप मध्ये फिल्डर आहेत, कॅच ड्रॉप केला फिल्डरने.
त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 धाबा कंप्लीट केल्यात. 2 धाबडे धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. म्हणजे झालंय काय, कॅच धरतीला दान झाला. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. इथून जर हा कॅच ड्रॉप झाला त्यानंतर जर या खेळाडूने धाबा बनवल्या तर मराठा टायगर वन संघाला हा कॅच टोचेल, बाबळीच्या काट्याप्रमाणे टोचेल. बाबळीचा काटा टोचला की मुखातून एक आवाज येतो, ऐग. आता इथे आता कॅच सुटल्यानंतर आवाज आला असेल, काय झालं रे. आता इथे पाहायला गेलं ना, कॅच ड्रॉप झाला, 2 धाबा आले, आला असेल, काय झालं रे. आता इथे पाहायला गेलं ना, कॅच ड्रॉप झाला, 2 धाबा आलेत आणि 2 धाब्यानंतर धावफलक 46 वरती पोहोचतोय. 3 बॉलचा सामना संपला. फिल्डिंग मध्ये भरपूर सारे बदल केलेत. परिवर्तनानुसार बदल महत्वाचा आहे. बदल केलाय, कॅच ड्रॉप झाला. आता माहिती आहे गणेशला, कारण कोणाची नस कुठे दाबली कुठे त्रास होणार. गणेश रोज एक यांच्या सोबत खेळताना आपल्याला मांडीला मांडी लावून बसणारा खेळाडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, गॅपमध्ये बॉल धावतोय. 2 खेळाडूंच्या मध्ये आहे दुरी आणि इथे मितीय पंचांची 4 धाबांची मंजुरी. चौकार, 50 धाबा. या चौकारानंतर ऍक्शन रिप्ले पहा. कमी गतीने टाकलेला बॉल वेट अँड वॉश पाहायला मिळालं. पाहिलं बॉलला, त्यानंतर बॉलला खेळून काढलं डीप मिड विकेटला. त्यानंतर 2 खेळाडूंच्या मध्ये अंतर आणि अंतर आपण पाहिलं गेलं तर कंप्लीट करत असताना पाहायला मिळतात. 50 धाबा, 50 रन, अब तक 50. 6 बॉलचा खेळ समाप्त झाला. राहिलाय 6 बॉलचा खेळ, माफ करा 6 बॉलचा खेळ बाकी अजून या मॅच मध्ये. रोहित जमाले 3 बॉल 7, 5 बॉल 28 अविनाश तापसे. पुन्हा एकदा पायावरती बॉल टाकलाय का पाहावं लागेल, किती धाबा मिळतील काय. पण हा धाबा बुक सिक्सर, लगातारचा दुसरा 70 झाले. टार्गेट सेट झालंय. मोठमोठे गार केले गंमत मध्ये. आता मोठमोठे गार करत असताना हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 7 बॉल 40. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 9 बॉल 50 चा रेकॉर्ड आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पहिली धाव प्रचंड वेगाने घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न करतायत. फंबल झाला, खेळाडू प्रचंड वेगाने धावतो आणि 2 धाबा कंप्लीट. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा. बॉलकडे पाहत होते, त्यानंतर खेळाडूने थोडीशी संधी दिली आणि संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये. 72. 8 बॉल 42 धावा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हो, समोरच्या बाजूला इथे आपल्याला पोटा फटका पाहायला मिळतोय. इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. 78 धावा, 78 78. 5 बॉलचा खेळ संपला. 9 बॉल आणि 48, सॉरी 10 बॉल 50 चा रेकॉर्ड इथे बराबरी होईल का टेनिस क्रिकेट विश्वामधील. झाली बरोबरी. हो हो हो, आणि या स्पर्धेमधील सर्वाधिक वेगवान अर्धशतक. 10 बॉल 54 धावा. महेंद्र मागेने मारलेल्या वेगवान अर्धशतकाची टेनिस क्रिकेट विश्वामधला रेकॉर्ड इथे ब्रेक केलाय. रेकॉर्डची बरोबरी केली आहे. भिवंडीच्या महेंद्र मागेचा रेकॉर्ड होता 10 बॉल 50 चा. तो इथे बरोबरीत करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटर पाहायला मिळाला. 10 बॉल 56 धावा. बॅट वरती करा, कॅमेऱ्याकडे पहा आणि मॅन वंदना द्यायची प्रेक्षकांना. कदाचित या खेळाडूच्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. संधी मिळत नसते, संधी मिळते तेव्हा सोनं करायचं असताना या खेळाडूने स्वतःला सिद्ध केला. महत्वाच्या मॅच मध्ये कदाचित वशिम सर सुद्धा अक्षरशः चांदणेच बघत होते आता या मॅच मध्ये.
हॅलो हॅलो चिक थँक्यू चिक हॅलो चिक यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी हॅलो सचिन शेठ आपण थोडस बाजूला उभे राहा हॅलो सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल यानंतरच्या मॅचचा हॅलो हॅलो चेक इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय छानसा फोटो घेऊया या ठिकाणी कोण कॉल करते ओके थँक्यू टेल इज द कॉल अँड इट्स हेड्स या ठिकाणी एसबीआय सिल्वर टीमनं टॉस जिंकलाय निर्णय काय असेल बॅटिंग असेल खरं तर सकाळचं सत्र आहे आजच्या दिवसभरातील तिसरी मॅच आहे फर्स्ट बॅटिंग करत असताना समोरच्या टीम समोर किती धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल तुमचा 70-80 धावांचं टार्गेट नक्कीच खरं तर 5 षटकांच्या मॅचेस आहेत आज दिवसभरामध्ये 5 ओव्हर्समध्ये 2 ओव्हर पॉवर प्ले आणि त्यानंतर टायमर देखील सेट केलेला आहे हे देखील महत्वाची गोष्ट आहे 4 बॉलर्स यूज करायचे 70 ते 80 धावांचं टार्गेट सेट करत असताना तुमच्या टीम मधील कुठल्या बॅटरकडनं जास्तीत जास्त धावा बनवण्याची अपेक्षा तुम्हाला असेल अविनाश यांच्याकडनं अपेक्षा असेल तुम्हाला शुभेच्छा आहेत पुढील मॅच साठी नक्कीच या ठिकाणी आपण मोरिया सिल्वर या टीमच्या कर्णधारांशी जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता बॉलिंग नक्कीच म्हणजे जे अपेक्षित होतं तीच बाजू तुमच्या बाजूला आलेली आहे तुम्हाला बॉलिंग करायची होती बॉलिंगच करणार आहात समोरच्या टीमने सांगितलं 70 ते 80 धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल आमचा तुमचा प्रयत्न असेल किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या टीमला 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल खरं तर लीग स्टेज मधील शेवटच्या सामन्यांकडे आपण बोलतोय टॉप 4 मध्ये सुपर 8 मध्ये जाण्याचा प्रयत्न प्रत्येक टीमचा पाहायला मिळतोय तुमच्या टीम मधील कुठल्या खेळाडूकडनं सुपर 8 मध्ये धमाकेदार खेळ करण्याची अपेक्षा ऍज अ कॅप्टन म्हणून तुम्हाला असेल हॅलो येस उत्कर्ष आहे यांच्याकडनं अपेक्षा असेल तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत थँक्यू व्हेरी मच सर्व टीमनी लक्ष द्या आज आपण टायमर सेट केलेला आहे पहिल्या 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं तुम्हाला आहेत 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्या नाही तर 5वी ओव्हर पॉवर प्लेची असेल याची नोंद घ्या थँक्यू सामना सुरू होतोय ऑन साइडला लॉफ केला फुल टॉस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर यस इथे आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये महत्वाचा सामना खेळत असताना दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे महत्वाची मॅच महत्वाचा सामना आणि महत्वाचा खेळ दोन्ही संघांना या मॅच मध्ये करायचा आहे विशेष या मॅच मध्ये सचिन एक विशेष बाब आहे दोन्ही बंधूंच्या जोड्या या मॅच मध्ये खेळत आहेत एक म्हणजे गणेश ठोंबरे आणि दीपक ठोंबरे ही जोडी आहे एक खेळाडू जयपूर पिंक पॅन्थर साठी खेळतोय एक खेळाडू मराठा टायगर 1 साठी खेळतोय आणि दुसरी बंधूंची जोडी आहे ती म्हणजे विकास पावणे सुद्धा जयपूर पिंक पॅन्थर्स या संघामध्ये खेळतोय आणि त्याचा बंधू राहुल पावणे हा खेळाडू संघर्ष 11 राजकोट संघामध्ये खेळतोय विशेष कौतुक गलाय व्यावसायिकांच्या स्पर्धेमध्ये भावांच्या जोड्या मग दीपक ठोंबरे आणि गणेश ठोंबरेची जोडी असो किंवा राहुल पावणे आणि विकास पावण्याची जोडी असो या बंधूंच्या जोड्या या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ऑपरेटिंग डीजे ऑपरेटरला सुद्धा इथे भावाची जोडी आहे म्हणजे भाव महत्वाचे आहेत
घरामध्ये मोठा भाऊ आणि घरामध्ये छोटा भाऊ महत्वाचा असतोय. इथे तेच पाहायला मिळतात. 11 धावा झालेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. गणेश शुमरे स्ट्रायकर एंडला आहेत. रनांचं मशीन, रन इन्व्हेस्टमेंट प्लॅन खूप महत्वाचा. पहिला बॉल फेस करेल ऑन साइडला. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. का बॅटिंग केली आहे गणेश ठोंबरेचा. पहिला वार. श्री स्पोर्टची आहे हातामध्ये तलवार आणि त्याने पाठवलंय बॉलला सीमा पार. षटकार. या खेळाडूच्या क्रिकेटच्या स्वतःच्या नावाचा बॅटचा ब्रँड सुद्धा श्री स्पोर्ट्स जयपूर या नावाने आणि त्या बॅटने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. सेन्सिबल. व्हॉट अ बॅटिंग. चांगला पवित्रा गणेश ठोंबरेचा. अगदी संयमाने क्रिकेट. टेम्परामेंट महत्वाचं आहे. यशाची गुरु किल्ली आहे. तुम्हाला आक्रमणाच्या वेळी आक्रमण करावं लागेल आणि आक्रमणाची गरज ज्यावेळी नसेल त्यावेळी तुम्हाला संयमाने डोक्यावरती बर्फ ठेवून हे क्रिकेट खेळावं लागेल. 18 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या मॅचचा आनंद जयपूरवरून भरपूर सारे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वराज ग्रुप पुणे यांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. 18 धावा धावपलकावरती आहेत. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर अजूनही 17च्या गतीने हा सामना बनवायचा आहे. 24 बॉल आणि 67 धावांची गरज. जितकं मोठं टार्गेट तितका मोठा संघर्ष या मॅच मध्ये करावा लागणार. कारण धावा बनवलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 18, 24 बॉल आणि 67 धावांची गरज. सुनील झरक दुसरा षटक. पहिला बॉल ऑन साइडला. खोदून काढत असताना मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. जो आमच्याशी नडेल त्याला गणेश ठोंबरे दाखवेल डगात. सिक्सर. गणेश ठोंबरे जगत सरकार यांची आठवण करून देणारी फलंदाजाची शैली. अंडर 19 इंडियन ज्युनियर प्रीमियर लीग खेळला हा खेळाडू आहे लेदर बॉल क्रिकेटमध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा गॅप मध्ये. गॅप आहे मोठा. नाही धावांचा तोटा. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गणेश ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस. हिवाळा असो पावसाळा असो नाहीतर उन्हाळा असो गणेश ठोंबरेच्या बॅटमधून धावांचा पाऊस या हंगामामध्ये पाळतोय. भरपूर तुफान फॉर्म मध्ये इन्फॉर्म बॅटर आहे. समोर कोण आहे हे पाहिलं जाणार नाहीये. माझ्या हातामध्ये बॅट दिली आणि त्या बॅटने मला धावा बनवायच्या आहेत. वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे. ऑफस्टमच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉल नंतर धावफलक पोहोचतो तो म्हणजे 29 धावा. लहर से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. या मॅच मध्ये पाहायचं आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल. सिक्सर. पस्तीस धावा. 3 बॉलचा खेळ संपला. 35 धावा धावपलकावरती. 5 बॉल 23. काल गणेश ठोंबरे जिथे थांबला तिथून पुन्हा एकदा प्रवास चालू केलाय. स्पार्टनच्या चषकामध्ये खूप सुंदर बॅटिंग. लोणावळ्याच्या स्पर्धेमध्ये बेस्ट प्लेअर. पुन्हा एकदा इंडिया आउट ऑफ द पार्क. हाई बॉल सिक्सर. गणेश ठोंबरेचा पलटवार मैदानाच्या आतमध्ये. तो करतोय गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये 4 मुंडा चितगार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय बॅटिंग केली आहे. सहज 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 बॉलला पाठवून देतोय. 41. 17च्या गतीने गरज होती. तो आता धावफलक 13 वरती आला. रिक्वायर रन रेट. ऑन साइडला पुन्हा एकदा. व्हॉट अ शॉट. So elegant, so beautiful, just looking like a wow. Sixer.
गणेश ठोंबरेचा हा आणखीन एक बिग ब्लास्ट. गणा लेफ्टी बॅटिंग करतोय. क्रिकेटमध्ये डावकुरे हाताचे खेळाडूंचे फटके ना डोळ्यांचे पारणे फेडतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. जगत सरकार ज्याने ISPL मधील 1.5 करोड रुपयांची मॅन ऑफ द सिरीजची कार जिंकली त्याच्या शैलीमध्ये हा खेळाडू फलंदाजी करतोय. व्हाईट बॉलचा इशारा. यस, व्हाईट बॉल नंतर धावफलक 48 धावफलकावरती पोहोचेल. लेदर बॉलचा क्रिकेट भरपूर वापर आणि त्यानंतर जर पाहिलं तर गणेश मेरिट वरचं क्रिकेट खेळण्यासाठी जाणले जातात. बॉटम हँडचा चांगला वापर करतात. टायमिंगच्या जीवावरती क्रिकेटमध्ये फटके. हो इथे पहा बाहेरचा बॉल ड्राईव्ह करत असताना सिंगल नंतर धावफलक पोहोचेल तो म्हणजे 49. 2 षटकांचा खेळ संपला आणि आता धावसंख्या झाली 49 आणि बनवायच्या आहेत अजूनही 18 बॉल आणि 36 धावांची गरज. कोणता गोलंदाज या मॅच मध्ये आता वापरला जाईल? दीपक ठोंबरे, प्रदीप गारळे या दोन्ही अनुभवी खेळाडूंच्या माध्यमातून या मॅच मध्ये आपल्याला पाहायचं आहे. कारण गणेश ठोंबरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये. गणेश ठोंबरे या मॅच मध्ये भन्नाट तुफान फॉर्म मध्ये. चला प्लीज टीम हडल, टीम मीटिंग करू नका प्लीज. जयपूर पिंक पॅन्थर्स टाइमर ऑन आहे त्यामुळे लक्ष द्या प्लीज. जयपूर पिंक पॅन्थर्स गणेशने बॅटिंगच अशी केली आहे, टीम मीटिंग घ्यायला भाग पाडलाय. अगदी आपण पाहिलं गेलं तर आता 12 बॉलचा खेळ संपलाय. एक गडी बाद 49 झालेत आणि 18 बॉल 36 ची गरज या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. पहिल्या मॅच मध्ये आतिशी बॅटिंग केली, तो लवकर बाद झाला या मॅच मध्ये आणि तो बाद झाल्यानंतर गणेशने सांगितलं आम्ही एका खेळाडूवरती अवलंबून नाही आहोत, आम्ही टीम गेम करू, टीम परफॉर्मन्स करू. म्हणून तर म्हणलं जातो ना टॅलेंट विन मॅच बट टीम वर्क विन चॅम्पियनशिप. ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सिक्सर. जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं तेव्हा उत्तर म्हणून उभा राहायचं असतं. उत्तर म्हणून नाही तर फक्त उठून थाटात दिसायचं असतं. हा खेळाडू उठून थाटात दिसतोय. हो समोर डाऊन दी ग्राउंड, अगदी कॅमेराच्या समोरून, बॅक पडद्याच्या समोरून, स्क्रीनच्या वरून बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक सिक्सर. कदाचित गणेशची जयपूरची आता तिकीट बंद केली जाईल. जयपूरलाच तोडलं या मॅच मध्ये. आणखी एक. हो काय बॅटिंग, जल्लोष होतोय पुणे ते चिपळूण. गणेश ठोंबरे मारतोय षटकार, बॉलला उचलून सिक्सर. 67. फुटबॉल दिसतोय गणेशला. येस, बॉल बाहेरून आणून देणाऱ्या प्रेक्षकांनी सुद्धा आता कॅश प्राइज आहेत. थोड्या वेळामध्ये अनाउन्समेंट होईल. व्हाईट बॉलचा इशारा. गणेश ठोंबरेचा आणखीन एक अर्धशतक कंप्लीट झालाय. बॅट वरती घेऊन मानवंदना द्यायची आहे. 11 बॉल 56 धाबा, 68 धाबांचा. हो पुन्हा एकदा हाई बॉल बाउंड्रीच्या बाहेर, फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील मैदानाच्या आतमध्ये अर्धा डझन. सिक्सर. 12 बॉल 60 धावांवरती बॅटिंग आणि 85 धावांचा पाठलाग करत असताना 74 धावा आतापर्यंत केल्यात गणेश ठोंबरे. सांघिक फटका फसला, कॅची संधी आहे. 1 2 3 3 4 4 5 5 आणि खेळाडू पोहोचलाय. नो मॅच मध्ये आदळतोय. त्यानंतर अगदी पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट, 2 धाबेने धावफलक. कदाचित गणेशने सर्व खेळाडूंचा आता जयपूर रिटर्नचं तिकीट बुक केलं असेल.
जयपूर संघाला अक्षरशः एक हाती पराभूत करण्याचं काम गणेश करेल का पाहायचंय. 76 झालेत. 13 बॉल 9. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉंग द कार्पेट. सिंगल साठी प्रयत्न करतील. सिंगल कंप्लीट होईल. षटकाची होती समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धाबा झालेल्या आहेत. 77 बनवायच्यात. 12 बॉल 8. युवा प्रेक्षकांसाठी कॅश प्राइज आहेत. मैदानाच्या बाहेरचा जर बॉल आणून दिला तर आपल्याला आयोजन कमिटीच्या पाठीमागे प्रत्येक बॉल मागे 50 रुपयांचा कॅश प्राइज. बाहेरचा बॉल आतमध्ये टाकला 50 रुपयांचा कॅश प्राइज कमिटीच्या माध्यमातून असेल. इथून पुढे 77 धावा. 8 धावांची गरज. सिंगल धाव सिंगल नंतर धावफलक पुढे. 79. आज पंचाच्या भूमिकेमध्ये आज 2 नवीन ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळतात. सगळे आपले सिनियर अंपायर्स. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ्ट केला. एका कॉर्नरला डीप मध्ये फिल्डर. इथे आपण पाहिलं गेलं तर एक धाव कंप्लीट. एका धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल. 79. फटका समोरच्या बाजूला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल. चला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नन अदर दॅन गणेश ठोंबरे. प्लेअर ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच गणेश ठोंबरे. लाजवाब बॅटिंग या मॅच मध्ये. मॅच क्रमांक 2 धावांचं रन मशीन या मॅच मध्ये. प्लेअर ऑफ द मॅच. चला फिल्डिंग लगेच लावा प्लीज. नेक्स्ट टीम. एक्स्ट्रा वेळ प्लीज घेऊ नका. वेळेचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. आज इथे वेळेला खूप महत्व दिलं जाणार आयोजन कमिटीच्या माध्यमातून. 2 सामने संपले. 3रा सामना आता सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. चला प्लीज गणेश ठोंबरे या लगेच प्लीज. मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. चला फिल्डिंग टीम विनंती असेल आपण लगेच मैदानामध्ये फिल्डिंग सेट करा. मोर्या सिल्वर्स या संघाची प्रथम फिल्डिंग पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला SBR सिल्वर हा संघ देखील पाहायला मिळेल. दोन्ही टीमचं कौतुक असेल. महत्वाचे मॅच दोन्ही टीमसाठी आजच्या दिवसभरातील तिसरी मॅच मैदानामध्ये पाहायला मिळेल. चला या गणेश लगेच या प्लीज. विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी मुख्य मंचावरती यायचंय.
अतिशय चांगली बॅटिंग गणेश ठोंबरेच्या माध्यमातून. डावकुरे आताचा मानदेशातील मॅन फ्रॉम बैरगळवाडी गावचा हा खेळाडू. 2019-20 चा काळ लेदर बॉल क्रिकेट अंडर 19 इंडियन ज्युनियर प्रीमियर लीग हा खेळाडू खेळला दुबई शारजा स्टेडियम मध्ये. त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. अजिंक्य रहाणेच्या समवेत क्लबमध्ये क्रिकेट खेळलेला हा खेळाडू आहे. ऍज अ विकेट कीपर म्हणून क्रिकेटमध्ये त्याने पाऊल ठेवलं. लेदर बॉल क्रिकेटचा भरपूर अनुभव आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये उमरीले खेळाडू खेळलाय. 70 बिग बॅश लीग मध्ये उमर 11 संघामध्ये हा खेळाडू खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. कर्नाटकवरून या स्पर्धेसाठी खास भेट देण्यासाठी आलेले सन्मानी आदरणीय राहुल कदम साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच किताब दिला जाईल. खेळायला आलेत, भेटी द्यायला आलेत, आशीर्वादी द्यायला आलेत. क्रिकेट म्हणलं की अंतर नाही पाहिलं जात. ओमसा 11 संघाचे आयकॉन खेळाडू आहेत आणि आयकॉनिक खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा पाहायला मिळतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब गणा लेफ्टी या खेळाडूला दिला जातोय. अभिनंदन गणा, खूप चांगला खेळ गणा. येस, आपण थोडीशी चर्चा करूयात. येस, चर्चा नक्कीच करावी लागेल. भावना काय आहेत? जयपूर संघालाच पराभूत केलंय, घरच्या संघाला पराभूत केलंय, रोज एकाच ताटात जेवणाऱ्या खेळाडूंना तू पराभूत केलंयस. आज दुसऱ्या संघातून खेळतोयस, मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय, अर्धशतक पटकावलंयस, काय भावना आहेत? आमची टीम हे टुर्नामेंटमध्ये लेट पडली होती, तर मी कसं ह्यांना शब्द दिला होता की आम्ही तुमच्या टीममधनंच खेळेल. आता नेक्स्ट वेळी बघू आमच्या टीममधनंच ट्राय करेल यायचं. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट दोन्ही गोष्टी तू खेळतेस. अलीकडे लेदर बॉल क्रिकेट पासून थोडासा दूर भरती आहे. टेनिस बॉल क्रिकेट तू खेळतोयस, व्यवसाय आणि क्रिकेट या दोन्हीचा ताळमेळ कसा तू साधतोयस क्रिकेट खेळत असताना? काय नाही, आपलं कसं शनिवार रविवार क्रिकेट खेळायचं, एन्जॉय करायचं, एन्जॉयच्या हिशोबानेच खेळतो, असं काही नाही सिरियसलीच खेळतोय. व्यवसाय खेळतोय की बाकी दुकानदारी बघत हे खेळत राहायचं आणि एन्जॉय करत राहायचं. ऐकायला आवडेल लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट यात साम्य आहे की दोन्ही बॉलचं क्रिकेट हे सारखंच तुला पाहायला मिळत आहे? नाही नाही म्हणजे ना भरपूर फरक आहे. टेनिस बॉल हे भरपूर स्लो येतो आणि लेदर बॉल हे स्विंग पण होतो, फास्ट पण येतो, भरपूर फरक आहे. आणि ते T20 वगैरे वन डेज वगैरे असतात, हे एकदम शॉर्ट गेम आहे, 4 ओव्हरचे 5 ओव्हरचे मॅच असतात. ह्याच्यात एकदम फास्ट खेळावं लागतं, त्याच्यात एकदम टाईम घेऊन खेळावं लागतं. पण भरपूर फरक आहे गेममध्ये. खेळायस व्यवसाय क्रिकेटर म्हणून आज गलाई बांधवांसाठी आणि युवा खेळाडूंसाठी एक चांगला संदेश काय देशील या स्पर्धेच्या निमित्ताने? खेळत राहा, फिट राहा. जेवढा फिट राहाल ना तेवढाही लांब एक लॉंग क्रिकेट खेळचाल. बस एवढं संदेश आहे की फिट राहा नुसते. पण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया दिनेश सरांच्या बाणीतून पुढील मॅच संपूर्ण. इथे कॅश ड्रॉप होते. ती स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी नक्कीच मैदानामध्ये आणली जाते आणि ज्यांच्या माध्यमातून सन्मान्य सागरशीठ चव्हाण हे या ठिकाणी ती स्पोर्ट्स सायकल घेऊन आलेत. ज्या स्पोर्ट्स सायकलवर नजरा आहे सर्व प्रेक्षकांच्या आणि सर्व खेळाडूंच्या देखील. जी स्पोर्ट्स सायकल माझ्या नावावर व्हावी ही अपेक्षा आहे प्रत्येकाची. यावेळी पुन्हा एकदा समोर लॉप केलाय, लांबच्या डोक्यावर चेंडूला पाठवलाय, आउट ऑफ दी पार्क, षटकार. वा, हलगीवाले दादा देखील मूड मध्ये आहेत. आज काय खरं नाहीये. तुम्ही चांगला खेळ करा, तुमच्या चांगल्या खेळाला तेवढं चांगलं प्रोत्साहन नक्की दिलं जाईल हे सांगतायत हलगी टीमचे सर्व मेंबर्स आणि आम्ही देखील. षटकार आलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर जबरदस्त बॅटिंग बॅटर दोन्ही बाजूने करताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर जळगाव एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची सातत्यानं ओळख आहे